रामकृष्ण हरी. आत्ता मी आहे चायनाच्या गिरॉंग या नावाच्या गावामध्ये. हे जे गाव आहे नेपाळ चायना बॉर्डरपासून जवळपास एक 30 ते 35 किलोमीटरवरती पहिलं मोठं गाव आहे. आणि आजचा मुक्काम हा या गावामध्ये आहे, कारण आत्ता जे आपण या गावाची हाईट आहे ही जवळपास 9,000 फूट, समुद्रसपाटीपासून 9,000 फुटावरती आपण आहोत. आणि उद्याच्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथे जवळपास आपण 13,000 फीटवरती ड्राईव्ह करत जाणार आहोत. सो त्यामुळे आजचा जो मुक्काम आहे थोडे बॉडीला सवय लागण्यासाठी, हाईटची आणि अकोमॅटाईज होण्यासाठी याच गावामध्ये मुक्काम आहे. आणि इथे आता टेम्परेचर बऱ्यापैकी ड्रॉप झालेलं आहे. म्हणजे नेपाळमध्ये जवळपास एक 25-30 डिग्री टेम्परेचर होतं, किंवा मध्ये मध्ये 35 डिग्रीला पण टेम्परेचर होतं. इंडियामध्ये समर सुरू झालेलं आहे, पण इथे आता टेम्परेचर आहे 10-11 डिग्री. तर बराचसा वातावरणामध्ये हा लगेच डिफरन्स झालेला आहे. मला एक आवर्जून अनुभव सांगावासा वाटतो. नेपाळ चायना बॉर्डर क्रॉसिंगच्या वेळेस जेव्हा आपण नेपाळमधून चायनामध्ये एंट्री करत होतो, इमिग्रेशनच्या वेळेस थोडंसं स्ट्रिक्ट असं इमिग्रेशन आहे. तुमचे फोन पाहिले जातात, तुमच्या फोनमधले फोटो पाहिले जातात, तुमच्याकडे काही बुक्स किंवा मॅप्स असतील ते पाहिले जातात, कारण जो तिबेटियन रिजन आहे तर चायनावाले त्यासाठी खूप कॉशियस असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आपल्या गाड्या होत्या, कार्स, त्याच्यावरती जो मॅप दाखवलेला होता, त्या मॅपवरती त्यांचं असं म्हणणं होतं की हा चायनाचा जो मॅप तुम्ही दाखवलेला आहे तो चुकीचा आहे. म्हणजे बराचसा रिजन हा आपल्या इंडियामध्ये आहे, अरुणाचल प्रदेशचा आणि थोडासा काश्मीरचा भाग हा आपल्या भागामध्ये येतो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की हा भाग आमचा आहे. तर बरेचसे तिथे आर्ग्युमेंट म्हणूया किंवा कॉन्व्हर्सेशन झाले, पण त्यानंतरही त्यांनी काय ऐकलं नाही. तर शेवटी त्यांनी आम्हाला तो जो मॅप होता गाडीवर लावलेला तो काढून टाकायला लावला. इथे मॅपमध्ये पाहू शकता, इथे होता चायनाचा मॅप आणि इथे होता इंडियाचा मॅप. तर त्यांनी हा पूर्ण असा मॅप फाडून काढायला लावलेला आहे. पुढच्या तुम्हाला मी अपडेट देत राहील. आता आपण आहोत चायना तिबेटियन रिजनमध्ये, आणि इथे आता टेम्परेचर आहे जवळपास 2 डिग्री सेल्सिअस. आणि आता 1 किलोमीटर नंतर इथे फोरकास्ट दाखवलेला आहे स्नोचा. आणि आपण जवळपास आलो एक 15,000 फुटाच्या अल्टिट्यूडला, हाईटला. आणि प्लास्टिकली इथे टेम्परेचर चेंज झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे स्नो पूर्ण माउंटेनवरती. नमस्कार, रामकृष्ण हरी. आता मी आहे चायना साईडच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला. हा आहे टुरिस्ट बेस कॅम्प, आणि मागे पाहू शकता इथून 4 किलोमीटरला आहे ऍक्च्युअल एव्हरेस्ट बेस कॅम्प, जो आहे चायनाच्या बाजूला. तर एव्हरेस्ट माउंट करण्यासाठी 2 बेस कॅम्पला एंट्रीज आहेत. एक आहे चायनाच्या बाजूने आणि एक आहे नेपाळच्या बाजूने. आता मी उभा आहे चायनाच्या बाजूने, आणि आता आपण उभे आहोत 17,000 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवरती. तर इथे पाहू शकता सर्व स्नोवी माउंटेन्स आहेत आणि स्नो पण सुरू आहे. इथे ऑक्सिजन लेवल एकदम कमी आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की ब्रिदिंगला इथे खूप रेस्ट्रिक्शन आहेत. तर इथे ऑक्सिजन सिलेंडर वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इथे मागे थोडंसं क्लाउडी असल्यामुळे आपल्याला एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत नाहीये, पण थोडं सनी असेल तर एव्हरेस्ट बेस कॅम्प, आणि मे बी लकी असेल तर आपल्याला एव्हरेस्टचे व्हिज्युअल्स दिसतात. तर आपण जी 14 एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू केली होती, ती आज आपण 15व्या दिवसामध्ये एव्हरेस्ट टुरिस्ट बेस कॅम्प चायनामध्ये आलेलो आहोत. आणि इथून पुढे आपण चायनामध्ये 12 मे पर्यंत आहोत. त्यानंतर किर्गिस्तानमध्ये एंट्री करणार आहोत. तर इंडियामध्ये समोर होता जवळपास 40-45 डिग्री, नेपाळमध्ये जवळपास 30-35 डिग्री. त्यानंतर आता चायनामध्ये आता जवळपास आपण 0 ते 2 डिग्रीमध्ये आहोत आणि स्नोफॉलमध्ये आहोत. तर एक चांगला अनुभव आहे की आपण समर, थोडंसं कोल्ड आणि आता स्नो मध्ये आहोत. तर मी तुम्हाला असे अपडेट देत राहील. नमस्कार. आता आपण आहोत चायनाच्या एव्हरेस्ट
टुरिस्ट बेस कॅम्पला. आणि फक्त भारतीय नाहीत किंवा विठ्ठल भक्त नाहीत, तर आपल्याला चायनाचे लोक पण प्रभावित होत आहेत. हे आपण मागे बघू शकतो, हे आहेत चायनीज लोक, आणि ते आपल्यासोबत थोडी माहिती घेत आहेत. तर चांगली गोष्ट आहे. नमस्कार. राम कृष्ण हरी. नमस्ते. नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्ता मी उभा आहे चायनाच्या तिबेटियन रिजन मधल्या शिगास्ते या टाउनमध्ये, आणि हे जे मागे आहे हे आहे इथे RTO. तर जेव्हा तुम्ही चायनामध्ये आपली स्वतःची गाडी घेऊन ड्राईव्ह करता, तेव्हा इथे नियम आहे की तुम्हाला एक चायनीज नंबर प्लेट बनवून घ्यावे लागते, आणि तुमच्या स्वतःच्या नंबर प्लेटवरती तुम्ही ड्राईव्ह करू शकत नाही, तर चायनीज एक नंबर प्लेट बनवून घ्यावं लागते. त्यासाठी इथे या RTOमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि त्यासोबत तुम्हाला टेम्पररी चायनीज ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा काढावं लागतं. तर आता 3 महिन्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आम्हाला भेटलेलं आहे, आणि टेम्पररी नंबर प्लेट भेटली आहे. तर हे आहे ड्रायव्हिंग लायसन्स आणि चायनीज टेम्पररी नंबर प्लेट. तर ही जी नंबर प्लेट आहे ती आपल्याला गाडीला लावायची नाही आहे, तर आपला जो समोरचा डॅशबोर्ड असतो तिथे ठेवायची आहे थ्रू आउट चायनामध्ये. आणि ड्रायव्हिंग लायसन्स पण आपल्याला जेव्हा किंवा चेकपोस्टला विचारतील तेव्हा ते दाखवावं लागेल. तर याचा पर्पज हा आहे की जे काय आपल्याला फाईन्स वगैरे येतील, स्पीडिंगचे असतील, पार्किंगचे असतील, ते ट्रॅक करण्यासाठी या नंबर प्लेटचा ते वापर करतात. सो जेव्हा आपण चायना एक्झिट करणार तेव्हा आपल्या गाडीवरती किंवा आपल्या लायसन्सवरती किती फाईन जमा झालेला आहे तो इझिली त्यांना ट्रॅक करता येतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे खूप शुभ असा दिवस मानला जातो. आज आपण जे काही खरेदी करतो किंवा विधी करतो किंवा काही दान करतो ते अक्षय होतं, म्हणजे त्याचे जे पुण्य आहे ते कधीही न संपणारं पुण्य असतं. तर मला एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर आपले एक माऊली भक्त आहेत, त्यांनी जे आपल्याला UK मध्ये भव्य दिव्य असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधायचं आहे, त्यासाठी 50,000 पाऊंड म्हणजे जवळपास 55 लाख रुपये आज दान केलेले आहेत. आणि मला वाटतं हे आपल्यासाठी पांडुरंगाच्या आशीर्वादाने जे आपल्याला मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू आहे त्यासाठी हा एक मोठा आज अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळालेला आशीर्वाद आहे असं आपण मानूया. त्या माऊलींनी त्यांचं नाव गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे, म्हणून मी त्यांचं नाव सांगू शकत नाहीये. पण मी पांडुरंगाच्या चरणी एवढीच विनंती करतो की त्या माऊलींना शारीरिक, आर्थिक, सांसारिक क्षेत्रामध्ये भरपूर असं यश भेटू दे, आणि जे त्यांनी काही दान केलेलं आहे त्याच्या हजारो पटीने त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश भेटू दे, हीच पांडुरंगाच्या चरणी मी विनंती करतो, प्रार्थना करतो. आणि असेच अनेक भक्तजन आपल्याला जोडत आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांची जी एक मनामध्ये इच्छा आहे आणि त्या इच्छेने आपण जी पंढरपूर ते लंडन वारी सुरू केलेली आहे, एक भव्य दिव्य मंदिर आपल्याला UK मध्ये बांधायचं, त्याच्यासाठीची ही एक मोठी मुहूर्तमेढ आहे असं मी म्हणेल. आणि या पाठबळामुळे सर्वांना एकत्र येऊन जोमाने काम करायची एक मोठी शक्ती भेटलेली आहे. तर पुन्हा एकदा त्या माऊलींचं मी धन्यवाद करतो, आणि सर्व माऊली जे एकत्र येऊन या कार्यासाठी जोडत आहेत तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि पांडुरंग सर्वांच्या हाताने अशी चांगली कामं घडवून घेऊ, आणि पांडुरंगाच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू द्या, हीच पांडुरंगाच्या चरणी आज प्रार्थना करतो शुभ दिवशी. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार. रामकृष्ण हरी. आता मी उभा आहे आपल्या एका पवित्र नदीच्या जवळ. हे जे तुम्ही नदी मागे पाहता ही आहे ब्रह्मपुत्रा नदी, आणि मागे हा जो स्नोवी माउंटन दिसतोय, हा जो डोंगर दिसतोय बर्फाळ डोंगर, त्याच्या मागे आहे कैलाश पर्वत. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा होतो कैलाश पर्वतापासून. पुढे ही नदी तिबेट, चायना मार्गे भारतात आसाममध्ये एंट्री करते. आपली जी पंढरपूर ते लंडन वारी 14 एप्रिलला सुरू झाली होती. आपण पंढरपूरला चंद्रभागा भीमामध्ये दर्शन घेतलं, त्यानंतर पुढे पुण्याला आळंदीमध्ये इंद्रायणीचे दर्शन घेतलं, नंतर उत्तर प्रदेशला गंगा, यमुना, सरस्वती जो संगम आहे प्रयागराजला आपण तिथे दर्शन घेतलं, आणि आता हा योग आलेला आहे आपल्याला तिबेटचा जो रिजन आहे चायनाचा, तिथे ब्रह्मपुत्रेचं दर्शन घ्यायचं. तर खरंच आपण पांडुरंगाच्या आशीर्वाद भाग्यशाली आहोत की ज्या आपल्या
हिंदू धर्मामध्ये पवित्र अशा नद्या आहेत, त्यांचं आपण दर्शन घेत पुढे जात आहोत लंडनच्या दिशेने. आणि ही जी नदी आहे ही तिबेटमध्ये जवळपास 2,500 किलोमीटरचा प्रवास करते आणि नंतर पुढे चायना मार्गे आसाममध्ये जाते. तर हिला तिबेटमध्ये येलोथ्यॉंग असं म्हणतात. आणि बुद्ध धर्मियांमध्ये पण या नदीला खास असं महत्व आहे. आणि हा मागे आहे पर्वतरांगाच्या हिमालयन आहेत आणि त्याच्या पलीकडे आहे आपलं पवित्र असं कैलाश पर्वत. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपला आजचा वारीचा दिवस आहे डे 24 आणि जी आपली 14 एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती ती आता जवळपास 24 दिवसानंतर आपण चायनामध्ये आलेलो आहोत. आणि मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की वातावरण भारत आणि नेपाळमध्ये समोर होता, नंतर तिबेटच्या रिजनमध्ये स्नो होता, थंड वातावरण होतं अप टू -6 डिग्री सेल्सिअस. आणि आता आपण चायनाच्या दुनहांग या टाउनमध्ये आहोत आणि इथे हा आहे वाळवंट. मागे पाहू शकता या आहेत केव्ज गोबी डेझर्टमध्ये. तो शिंगजांग हा जो प्रोव्हिन्स आहे त्याचा हा भाग आहे आणि हा पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे चायनाचा. तर आपण उन्हाळा, हिवाळा आणि आता वाळवंट अशा वेगवेगळ्या प्रदेशामधून आपली ही वारी जात आहे. रामकृष्ण हरी. मी आता आहे काशीमध्ये. हो बरोबर, पण ही काशी इंडियाची नाहीये तर चायनामध्ये आहे. हे मागे पाहू शकता सिटी ऑफ काशी. तर या शहराचं नाव आहे काशगर, पण चायनामध्ये याला काशी म्हणतात. आणि हे जे आहे इथून 100 किलोमीटरला किर्गिस्तान आणि तजाकिस्तानची बॉर्डर आहे. तर हा जो आहे हा चायनाचा शेवटचा स्टॉप होता ओल्ड सिल्क रोडचा, ज्याने एशिया आणि वेस्टर्न कंट्रीजला जोडलं जायचं. तर या टाउनची हिस्ट्री जवळपास 2,000 वर्ष पूर्ण जुनी आहे, जिथे बरेचसे हिस्टॉरिकल जे कमर्शियल ॲक्टिव्हिटी व्हायच्या चायना आणि एशियन पार्टमध्ये तर या टाउनमधून व्हायच्या. तर हे हिस्टॉरिकल टाउन आहे. मागे पाहू शकता थोडे चायनीज हिस्टॉरिकल घरं आहेत. आणि इथे टिपिकल चायनीज कल्चर नाही आहे, तर थोडंसं मिडल ईस्टर्न कल्चर आहे, कारण इथे किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान आणि थोडीफार पाकिस्तानची बॉर्डर पण लागते. तर हे आहे चायनाचं काशी. नमस्कार, रामकृष्ण हरी. हे मागे आहे चायनाच्या शिंगजांग प्रोव्हिन्समध्ये पेट्रोल पंप. आणि ह्या शिंगजांग प्रोव्हिन्समध्ये एक वेगळी गोष्ट अनुभवायला येते की इथे पेट्रोल पंपवरती विदाऊट ID एंट्री नाही आहे गाडीला. आणि चायनीज ID नसेल तर तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे मागे पाहू शकता पूर्ण पेट्रोल पंपला हे बॅरिकेटिंग लावलेलं आहे. तर इथे हा जो खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे चायनाचा, त्यामुळे विदाऊट चायनीज ID शिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे. आणि प्लस पूर्ण पेट्रोल पंप हा बॅरिकेडने प्रोटेक्ट केलेला आहे. पूर्ण बॅरिकेटिंग आहे चौ बाजूने पेट्रोल पंपच्या. आणि इथून एक 300 किलोमीटर नंतर आहे किर्गिस्तान चायना बॉर्डर. तर इथून जवळच आपण आता किर्गिस्तानमध्ये एंट्री करणार आहोत. तर थ्रूआउट एक मागच्या 200 ते 300 किलोमीटरपासून प्रत्येक पेट्रोल पंपाला हे असं कंपाऊंड केलेलं आहे आणि विदाऊट चायनीज ID आतमध्ये सोडत नाही आहेत. धन्यवाद. नमस्कार, रामकृष्ण हरी. मागे आहे चायना किर्गिस्तान बॉर्डर आणि आता आपण एंट्री करणार आहोत आपल्या कंट्री नंबर 4. सो आपण 14 एप्रिलला जी पंढरपूर ते लंडन वारी सुरू केली होती ती भारत, नेपाळ, चीन आणि त्यानंतर आता 4थ्या नंबरचा देश जो आहे किर्गिस्तान त्यामध्ये प्रवेश करणार आहे. चीनमध्ये जवळपास आपल्याला 29 दिवस लागले पूर्ण चीन क्रॉस करून किर्गिस्तानमध्ये एंट्री करायला. आपण 25 एप्रिलला चीनमध्ये एंट्री केली आणि आज 13 वेळेला आपण किर्गिस्तानमध्ये एंट्री करत आहोत. जवळपास एक 5,000 किलोमीटरचा अंतर आपल्याला कव्हर करावं लागतं. देश खूप मोठा आहे. बरेचसे वेगवेगळे अनुभव आले चीनमध्ये, वेगवेगळे वातावरण पाहायला भेटतं. टेम्परेचर जवळपास 40 स्नो होता, असं मागे पाऊस आहे बर्फाळ डोंगर. टेम्परेचर -6 डिग्रीपासून +40 डिग्रीपर्यंत होतं. नंतर हाईट आपण जवळपास 17,500 फीट हाईटला होतो. त्यानंतर आपण -300 फीटला पण होतो. म्हणजे चीनमध्ये जवळपास सगळ्या प्रकारचे ऋतू, सगळ्या प्रकारचे नैसर्गिक अनुभव पाहायला भेटले, वाळवंट पाहायला भेटला. तर चीनचा वारीचा अनुभव खूप चांगला होता. नवीन गोष्टी शिकायला भेटल्या.
आणि आता आपण प्रवेश करणार आहोत किर्गिस्तानमध्ये. तर मी तुम्हाला नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी आहे ऑश येथे किर्गिस्तान. आपला वारीचा दिवस आहे आज 31 दिवस आणि मला सांगायला खूप आनंद होतो की हे जे मागे तुम्ही पाहताय हे आहेत आपले मराठी विद्यार्थी जे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, पण विठ्ठलाच्या भक्तीने यांना सर्वांना एकत्र आलेलं आहे. आणि मी खरंच पांडुरंगाचे आभार मानतो आणि धन्यता मानतो की हे मुलं त्यांची परीक्षा चालू असताना वेळात वेळ काढून आपल्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथं आले. आता आपण आहोत वॉश इंटरनॅशनल मेडिसिन स्कूलमध्ये आणि इथे यांनी हा एकदम शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे दुपारी 12 वाजता आपलं डिस्कशन झालं काही मुलांसोबत आणि आज संध्याकाळी आपण हा प्रोग्राम करतोय. खूप सुंदर असा प्रोग्राम केला त्यांनी, त्याबद्दल या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पांडुरंग त्यांना शक्ती देव की त्यांच्या जे काही शैक्षणिक कार्य करतायत त्याच्यामध्ये त्यांना भरभराटी भेटो आणि पुढे आयुष्यामध्ये त्यांच्या जे काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण हो, यास मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. बोला पुंडली कवरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमस्कार, रामकृष्ण हरी. आता आपण पोहोचलेलो आहोत आपला कंट्री नंबर 5 उझबेकिस्तानमध्ये. सो जी आपली 14 एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती ती भारत, नेपाळ, तिबेट, चायना मार्गे नंतर किर्गिस्तानमध्ये प्रवेश करून आता आपण पोहोचलेलो आहोत उझबेकिस्तानमध्ये. आणि सध्या आपण आहोत उझबेकिस्तानची कॅपिटल ताश्कंदमध्ये. सो ताश्कंद ही मध्य एशियामध्ये सर्वात मोठी सिटी आहे आणि उझबेकिस्तान, किर्गिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान हे पूर्वी सर्व सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या सोव्हिएत युनियनमध्ये होते. 1990-91 मध्ये हे सर्व देश सोव्हिएत युनियनमधून इंडिपेंडेंट होऊन इंडिपेंडेंट कंट्री झालेले आहेत. सो जो मध्य एशियाचा या ज्या महत्त्वाच्या कंट्रीज आहेत त्यामध्ये ताश्कंद ही सर्वात मोठी एक बाजारपेठ असलेली कंट्री आहे. वेल डेव्हलप्ड सिटी आहे, वेल डेव्हलप कंट्री आहे आणि 93% इथे मुस्लिम आहेत. तरी पण हा देश सेक्युलर आहे, मुस्लिम कंट्री म्हणून यांनी स्वतःला असं डिक्लेअर केलेलं नाही आहे. तर आपली जी वारी आहे ती या कंट्रीमधून पुढे कझाकस्तानला जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मुघल एम्परर होता बाबर, सो उझबेकिस्तान हे बाबरचं जन्म ठिकाण आहे. सो उझबेकिस्तानमधून नंतर अफगाणिस्तान, काबूल मार्गे बाबर हा भारतामध्ये आला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले पंतप्रधान डॉक्टर लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अयूब खान यांच्यामध्ये जो लाईन ऑफ कंट्रोलचं ॲग्रीमेंट झालं होतं ते इथे ताश्कंदमध्येच झालं होतं सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाच्या मध्यस्थीने. पण अनफॉर्च्युनेटली त्या ॲग्रीमेंटच्या वेळेस लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू झाला, तो पण या ताश्कंद सिटीमध्ये झाला होता. तर आता आपण उझबेकिस्तानमध्ये पुढील 2 दिवस असून पुढची आपली कंट्री असणार आहे कझाकिस्तान. पुन्हा भेटूया. नमस्कार, रामकृष्ण हरी. हे मागे तुम्ही पाहताय आपल्याला 2 झेंडे दिसत आहेत. एक आहे आपल्या भारताचा आणि दुसरा आहे उझबेकिस्तानचा. मी आता आहे ताश्कंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये आणि जसं आपण मागे नेपाळ, किर्गिस्तानमध्ये अनुभवला तसं इथे पण हा अनुभव आलाय. हे आपले आहेत महाराष्ट्राचे विद्यार्थी आणि त्यांनी सोशल मीडिया किंवा न्यूजमध्ये पाहिलं आपल्या वारीबद्दल. तर वेळात वेळ काढून त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलवलं, सत्कार केला. आणि विशेषतः म्हणजे हे जे आपल्या वारकऱ्याचं जे उपरणं असतं जे आपण एक प्रतिकात्मक क्लोदिंग म्हणतो ते त्यांनी मला इथे भारतापासून 8,000 किलोमीटरच्या अंतरावरती दिलं. त्याच्याबद्दल मी राज सर आणि दिव्या मॅडमचं मनापासून आभारी आहे. विशेषतः म्हणजे हे जे सर आणि मॅडम आहेत हे हैदराबादचे आहेत, पण त्यांनी या वारीबद्दल समजलं, आपल्या धर्माचा प्रचार होतोय परदेशामध्ये, 7 समुद्रापार आपण आपल्या पादुका घेऊन चाललेलो आहोत. त्यासाठी त्यांनी खास आवर्जून वेळ काढून मला इथे युनिव्हर्सिटीमध्ये निमंत्रित केलं, सत्कार केला आणि आपल्या वारीबद्दल माहिती जाणून घेतली आणि शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी ताश्कंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी सरांचे आणि विशेषतः आपल्या मराठी विद्यार्थ्यांचे धन्यवाद करतो.
की ते इथे MBBS करतायत, मेडिकल डिग्री घेत आहेत, पुढे जाऊन ते चांगले डॉक्टर होतील. पांडुरंगाचार्यांनी मी अशीच आशा व्यक्त करतो की त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा हो आणि जे काही त्यांचे इच्छा असतील त्या पूर्ण हो. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. हे मागे पाहू शकता, हे आहेत आपले भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि आता मी उभा आहे उझबेकिस्तानच्या कॅपिटलमध्ये ताश्कंद. सो हे जे ताश्कंद आपण आपल्या इतिहासामध्ये ऐकलं असेल की ताश्कंद एक करार झाला होता पाकिस्तानचे पंतप्रधान अयूब खान आणि आपल्या भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये सीज फायरसाठी, पाकिस्तानमध्ये जो आपला जो वॉर चालू होता त्यासाठी सीज फायरसाठी जो आपला सीज फायरचा जो करार होणार होता तो इथे ताश्कंद, उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये होणार होता. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं माहिती नाही, पण इथे लाल बहादूर शास्त्रींचा करार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. तर असं म्हणतात की जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांची जीव वगैरे ही ब्लू झालेली होती. तर पॉइझन दिलं होतं की काय, ती कॉन्स्पिरसी थेरी आहे. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की इथे उझबेकिस्तानने त्यांच्या स्मरणार्थ हा सिटीमध्ये एक पुतळा उभारलेला आहे आणि मागे पाहू शकता हे आहे शास्त्री स्ट्रीट, म्हणजे यांच्या स्मरणार्थ आहे. आपल्या लाल बहादूर शास्त्रीजींचं इथे एक स्ट्रीट दिलेलं आहे, त्याला शास्त्री स्ट्रीट नाव आहे. आणि हा जो आहे हा पूर्ण उझबेकिस्तानचा ताश्कंद इथे हा पूर्ण भाग आहे. धन्यवाद. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपली जी 14 एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती ती आत्ता पोचलेली आहे कंट्री नंबर 7, जो की भारताचा खूप जुना असा मित्र आहे रशियामध्ये. आणि एक आवर्जून गोष्ट जाणवली की आपल्या भारतामध्ये रशियाला जसं आपण म्हणतो की आपला जवळचा मित्र आहे, तसंच फिलिंग हे रशियन लोकांमध्ये पण आहे. म्हणजे काल जेव्हा बॉर्डर क्रॉसिंग केली तेव्हा बॉर्डर क्रॉसिंगला पण रशियन लोकांनी इंडियन्स असल्यामुळे वेलकम केलं. आणि जे इथं लोकल्स आहेत, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये असतील किंवा पेट्रोल पंप असेल किंवा फूड शॉप्स असतील, जेव्हा इंडियन्स आपण सांगतो तेव्हा ओ वी आर फ्रेंड्स. सो म्हणजे जे आपल्याला पूर्वीपासून आपण शिकत आलेलं की रशियन्स हे पूर्वीपासून भारतासाठी सपोर्ट करत आहेत, तर ते लोकल लोकांमध्ये पण बऱ्यापैकी पसरलेलं आहे. तर आता जो आपला आहे कंट्री नंबर 7, आपण भारत, नेपाळ, तिबेट, चायना, नंतर किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान नंतर रशियामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि याच्यानंतर आता आपण एक 4 दिवसानंतर जाणार आहोत जॉर्जियामध्ये. आणि जॉर्जियानंतर मग आपण टर्की मार्गे युरोपमध्ये प्रवेश करणार आहोत. तर हा जो भाग पाहताय तुम्ही, हा आहे अस्तरखान, जो की साऊथ रशियामध्ये येतो. आणि हा मागे जो पाहताय हे आहे चर्च, तर याला क्रेमलिन असं म्हणतात. तर जो साऊथ रशियाचा बराचसा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग होता पूर्वीच्या काळी रशियन एम्पररचा, इथून चालायचा. तर पूर्वी जेव्हा रशियाने जेवढे काही सेंट्रल एशियाचे भाग आहेत, उझबेकिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, हे सर्व रशियाच्या अंडर होते. तर इथून तो ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा भाग असायचा. आणि 1991ला हे सर्व SSR जेव्हा कोलॅप्स झालं त्यानंतर बाकीचे जे आपले देश होते आपण ज्याच्यातून वारी प्रवेश केला ते इंडिपेंडेंट झाले. तर हा जो क्रेमलिन आहे हा ख्रिश्चन लोकांसाठी एक महत्त्वाचा असं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे. आणि हा जो चर्च आहे इथे एव्हरी संडेला मोठी प्रेयर होते. साऊथ रशियन लोक इथे मोठ्या प्रमाणात येतात. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपल्या पंढरपूर ते लंडन वारीच्या प्रवासामध्ये आज 44व्या दिवशी आपण पोहोचलेलो आहोत युरोप आणि रशियाच्या हायेस्ट माउंटन माउंट एल्ब्रुस येथे. आणि हा जो माउंटन आहे हा जवळपास एक 17,000 फीटला आहे. सो मागे पाहू शकता हा आहे हायेस्ट पीक. आणि इथे सध्या टेम्परेचर आहे जवळपास एक -2 डिग्री सेल्सिअस. तर आपण एशियामध्ये जो हायेस्ट माउंटन आहे माउंट एव्हरेस्ट, तो चायनाच्या बाजूने बेस कॅम्पला गेलो होतो एव्हरेस्टच्या. आणि आत्ता आपण उभे आहोत माउंट एल्ब्रुस रशियामध्ये. आणि इथे अजून मे महिन्यामध्ये पण स्नो सुरू आहे. तर वारीमध्ये आपल्याला जसे वेगवेगळे अनुभव येत आहेत तसे वातावरणामध्ये पण बरेचसे अनुभव येत आहेत. उन्हाळा, पावसाळा, थंडी आणि आता हा स्नो.
नमस्कार, रामकृष्ण हरी. आता आपण प्रवेश करत आहोत आपला कंट्री नंबर 8 जॉर्जियामध्ये. तर जॉर्जियाच्या अगोदर आपण होतो रशियामध्ये. सो हे मागे जे डोंगर दिसत आहेत त्याच्या पलीकडे आहे रशिया रिजन. आणि एक वेगळी गोष्ट अनुभवायला भेटली ती म्हणजे रशिया आणि जॉर्जिया बॉर्डरच्या मध्ये जवळपास एक 5 किलोमीटरचा नो मॅन्स लँड भाग आहे. म्हणजे तो कोणत्याच देशाचा भाग नाही आहे. तर 2022मध्ये जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस जे रशियामधून लोक बाहेर पडले होते त्याच्यातून युरोपमध्ये जाणारा हा एक महत्त्वाचा मार्ग होता. आणि या रस्त्याने बरेचसे रशियन देश सोडून बाहेर पडाले होते. तेव्हा जॉर्जियाने लोकांना फक्त पायी किंवा जे लोक सायकल नेत होते त्यांनाच अलाउड केलं. तर या 5 किलोमीटरच्या रिजनमध्ये बऱ्याचशा कार्स हे लोक सोडून गेलेले आहेत आणि त्या कार्स अजूनही तिथेच पडलेले आहेत. तर ते एक विशिष्ट असं दिसतंय की युद्धाच्या काळामध्ये लोक बरेचसे देश सोडून हे या बॉर्डरने निघून गेले होते. आणि आपला जो रशियामध्ये प्रवास होता हा मेनली साऊथ रशियामधून आपण प्रवेश केला. कारण वरचा जो भाग आहे तो अजूनही वॉर झोन आहे. त्यामुळे आपण युक्रेनच्या मार्गाने किंवा ईस्टर्न युरोपच्या मार्गाने प्रवेश करत नाही आहेत. आता आपण जॉर्जियामध्ये प्रवेश करून आपण टर्कीमध्ये जाणार आहोत आणि टर्कीनंतर आपण युरोपमध्ये प्रवेश करत आहोत. रशिया तसं पाहायला गेलं तर खूप मोठा देश आहे. जवळपास एक 85 स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्यापैकी 24 हे इंडिपेंडंट रिपब्लिक्स आहेत त्याच्यामध्ये. आणि या पूर्ण प्रवासामध्ये ही जी बॉर्डर क्रॉसिंग आहे ही सर्वात सुंदर अशी बॉर्डर क्रॉसिंग आहे. तुम्ही मागे पाहू शकता की हे 2 डोंगर्स आहेत आणि या 2 डोंगरांच्या मध्ये ही बॉर्डर क्रॉसिंग आहे. तर नॉर्मली ज्या बॉर्डर क्रॉसिंग असतात त्या फ्लॅट लँडला आहेत, पण इथे बराचसा हा कॉक्सिन पर्वतरांगा असल्यामुळे इथे पूर्ण हा जो इमिग्रेशन आहे ती या डोंगरांच्या मध्ये आहे. पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी. तर मंडळी आज आपण पंढरपूर ते लंडन वारीच्या प्रवासामध्ये 12,000 किलोमीटर दूर भारतापासून ज्या देशाचा बद्दल आपण कधी विचारही केला नव्हता की ज्या देशामध्ये आपल्या पादुकांचं पूजन होईल, एका भक्तिभावाने एवढा मोठा मराठी विद्यार्थ्यांचा समूह या ठिकाणी तिबलिसीमध्ये एकत्र येईल असा आपण कधीही विचार केलेला नव्हता. आणि आज आपली जी 14 एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती, 47व्या दिवशी जॉर्जियाची राजधानी तिबलिसीमध्ये आलेली आहे. आणि मला सांगायला खरंच खूप आनंद होतोय की जी एनर्जी मला पंढरपूरमधून निघताना आली होती ती एनर्जीचा प्रतिभाव आज या ठिकाणी तिबलिसीमध्ये झाला. या विद्यार्थ्यांनी खूप जंगी असं म्हणावं लागेल स्वागत केलं. आणि जे आपले अभंग आपण लहानाचे मोठे होत ऐकत पुढे वाढलेलो आहोत, आपल्या पांडुरंगाबद्दलची आपली आस्था आहे, ते अभंगांचं यांनी तर खूप छान पद्धतीने सादरीकरण केलं. आणि विशेष बाब म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एवढी मोठी एनर्जी होती की आमचा जो 47 दिवसाचा जो शीण होता तो शीण पूर्ण निघून गेलेला आहे. आणि एक मोठी ताकद, एक मोठं पाठबळ आम्हाला भेटलेलं आहे की आम्ही इथून पुढे जे 21 जूनला लंडनला पोहोचणार आहोत त्यासाठी जी लागणारी शक्ती आहे आणि पुढे भव्य दिव्य जे आपल्या पांडुरंगाचं मंदिर साता समुद्रापार लंडनला बांधायचं आहे त्यासाठी ही मोठी अशी एनर्जी घेऊन मी जॉर्जियामधून पुढे मार्गस्थ होणार आहोत. आणि पुन्हा एकदा जॉर्जियामध्ये जे आपले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले किंवा भारताच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी आहेत त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि पांडुरंगाच्या मी आशा व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो की या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण करो आणि त्यांच्यावरती सुख, समाधान, आनंदी,
शैक्षणिक याच्यामध्ये प्रगती भरभराटी हो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. तुम्ही पुन्हा एकदा इथे दर्शनासाठी आले, तुमचं छान असं अभंग सादरीकरण केलं, भक्तिमय वातावरण तयार झालं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. देव असं करतो की आपली घाटभेटी पुन्हा पुन्हा होऊ आणि मी तुम्हाला आमंत्रित करतो लंडनच्या मंदिरामध्ये जेव्हा केव्हा होईल. तर पुन्हा एकदा या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जॉर्जियाच्या तिग्लिसी मधून. धन्यवाद. रामकृष्ण हरी.